आदाब अर्ज़ है MCN उर्दू न्यूज़ में आपका खैर मकदम। नाजरीन, मैं हूं नवीद अंजुम। ख़बरों के इस सिलसिले को आगे बढ़ाने से कबल आइए एक नज़र डालते हैं आज की अहम ख़बरों पर। AMC में अफसरान के कैबिनों की मरम्मत व जदीदकारी कामों के अलावा म्यूनसिपल कमिश्नर के सरकारी बंगले के लिए सामान खरीदी में बड़े पैमाने पर हो रही हैं धांधलियां। MLA प्रशांत बम ने लगाया इल्ज़ाम, तलब करदा मालूमात फराहम न किए जाने पर रुकन असम्बली हुए सख्त नाराज। म्यूनसिपल कमिश्नर जी श्रीकांत ने इल्ज़ाम की तरदीद। महावितरण कंपनी ने PD सारिफिन से बिजली बिलों के बकाये वसूली के लिए शुरू करदा अभय योजना की मियाद में किया 3 माह का इजाफा। 31 मार्च के बाद बकाये अदा न करने वालों के खिलाफ कानूनी चाराजोई का इंतजामिया ने दिया इंतबाह। प्राइम मिनिस्टर TB फ्री इंडिया स्कीम के तहत मुख्तलिफ सरगर्मियाँ जारी। जिला कलेक्टर जालना के हाथों 650 मरीजों में तकसीम किए गए सेहत बख्श ग़िज़ा के किट्स। और हर्षनगर इलाके में एक शख्स को चाकू घोंप कर दिया गया कत्ल। मुश्तबा मुल्जिम पुलिस के शिकंजे में, केस दर्ज, तहकीकात जारी। अब खबरें तफसील से। म्यूनसिपल कमिश्नर जी श्रीकांत के दौरे इक़्तिदार में AMC में बड़े पैमाने पर धांधलियां हो रही हैं। ये इल्ज़ाम MLA प्रशांत बम ने लगाया। वाज़ेह है कि रुकन असम्बली प्रशांत बम आज म्यूनसिपल कॉरपोरेशन दफ्तर पहुंचे। उनका कहना है कि म्यूनसिपल एडमिनिस्ट्रेटर जी श्रीकांत के दौरे इक़्तिदार में कमिश्नर और डिप्टी कमिश्नर्स के कैबिन की मरम्मत, दुरुस्ती और जदीदकारी पर 1 करोड़ रुपयों के करीब खर्च किए गए। इस तरह म्यूनसिपल कमिश्नर की सरकारी रिहाइशगाह के लिए रोजमर्रा की अशिया की खरीदारी में भी बड़े पैमाने पर धांधलियां हुई हैं। और जब इस ज़िमन में उन्होंने मालूमात तलब की तो मुतालिका अफसरान उन्हें मालूमात भी नहीं दे रहे हैं, जिस पर नाराज होकर आज उन्हें बजाते खुद यहाँ आना पड़ा। इस ज़िमन में वजाहत तलब करने की गर्ज से उन्होंने एडिशनल म्यूनसिपल कमिश्नर रंजीत पाटिल से मुलाकात की और मुतालिका अफसरान से काफी देर तक मीटिंग करने के बाद सहाफियों से बात और म्यूनसिपल इंतजामिया से सवाल किया कि क्या एडमिनिस्ट्रेटर की सरकारी रिहाइशगाह के लिए टॉवेल, बेडशीट और दीगर अखराजात म्यूनसिपल तिजोरी से किए जा सकते हैं। हर माह 95 गुड नाइट, डिनर सेट, झाड़ू और दीगर घरेलू सामान किस तरह से म्यूनसिपल तिजोरी से खरीदे जा सकते हैं। एक छोटे से बाग में 1 लाख रुपयों की शीन खाद किस तरह से इस्तेमाल की गई है, जबकि देही मकामात पर किसान इतनी बड़ी रकम से 8 एकड़ जमीन के लिए खाद इस्तेमाल करते हैं। बघा, साधारणतः मी 4 ते 6 महिन्यापासून महानगरपालिकेमध्ये पत्रव्यवहार करतोय। काही माहिती मी मागवतोय, मला माहिती मिळाला नाही। मी RTI टाकला होता। RTI टाकल्यानंतर सुद्धा मला जवळपास 5 महिन्यापासून 6 महिन्यापासून माहिती मिळालेली नाही आहे। माझी पहिली RTIचा अर्ज जुलैमध्ये होता, नंतर ऑगस्टमध्ये पण होता। माझ्या 3 RTIच्या पत्रावर कोणतीही दखल मला साधी पत्रव्यवहाराने सुद्धा करण्यात आलेली नव्हती। म्हणून मी आज कॉर्पोरेशनमध्ये आणि गेल्या 8 दिवसापूर्वीपासून मी अधिकारी महोदयांना फोन करून सांगतोय की बाबा तुम्ही मी मागितलेल्या माहिती तुम्ही मला देत नाही आहात, इतके दिवस झाले, ठीक आहे राहून गेला असेल तरी द्या। तरी ते चाल ढकल करत होते। लवकरात लवकर असे काही मुदतही देत नव्हते की मी 2 दिवसात देतो, 3 दिवसात देतो। म्हणून मला आज स्वतःला काल मी पत्र दिलं त्यांना की आज मी सकाळी तुम्हाला 10:30-11च्या सुमारास मी येतो आणि मला त्या माहित्या ज्या मी तुम्हाला मागितलेल्या आहेत त्या मला तुम्ही द्या। तर त्या माहित्या आता जेव्हा आलो तरी पूर्ण माहित्या तिथं टेबलवर अपेक्षित असं आहे की त्या माहित्या आत्ता तरी मला आल्याबरोबर त्यांनी मला सुपूर्द करायला पाहिजे होत्या, परंतु त्या माहित्या अद्याप मला सुपूर्द करण्यात आलेल्या नाही आहेत। मी त्या माहित्या आणि अधिकच्याही माहित्या ज्या मला मी आत्ता काही बाबींची मला अजून अधिकची माहिती पाहिजे ती मी त्यांना मागितलेली आहे। ती कंपाईल म्हणजे तिथून ते देत आहेत जमा करून, मला वेळ लागला म्हणून मला वेळ लागला आणि मी ते माहित्या घ्यायच्याच मला जितक्या माहित्या मला पाहिजे आज त्या मला माहित्या लागतीलच, म्हणून मी कॉर्पोरेशनमध्ये आलेलो आहे। मुद्दे असे आहेत की आपल्या कॉर्पोरेशनमध्ये साध्या बाबी ज्या आहेत कॉमन मॅनच्या त्या पूर्ण होत नाही, परंतु अवास्तव खर्च जास्तीचा केला जातो अशा माझ्या माहित्या होत्या। उदाहरणार्थ आपल्या कॉर्पोरेशन हद्दीमध्ये कुठेही तुम्हाला चालायला व्यवस्थितरित्या जागा मिळत नाही, पार्किंगच्या जागा नाही आहेत। कॉमन मॅनला आज भाजी मंडी उघड्यावर भरते, त्याच्या कचऱ्याचे ढीगच्या ढीग असतात
आज बिल्डिंग परमिशन मिळण्यामध्ये सुद्धा चार्जेस लावल्या जातात अशा माझ्या माहित्या होत्या. आणि विशेष म्हणजे काही निवासस्थान आणि काही ऑफिसेसमध्ये असे खर्च झालेत की जे खर्च व्हायला नाही पाहिजे. आणि विशेष हेड जे अगदी कधीतरी आपण वापरतो त्या हेडमधून वापरल्या जातात अशी माझ्याकडे माहिती होती. आणि त्या अनुषंगाने त्या सेक्शन लिहून मी माहिती मागितलेल्या होत्या. आणि म्हणून इन इल्ज़ामात का जवाब देते हुए म्यूनसिपल कमिश्नर जी श्रीकांत ने कहा कि घरेलू इस्तेमाल के लिए लगने वाली अशिया की खरीदी पर वो ज़ाती रकम खर्च करते हैं और जिस किसी ने ये अखराजात म्यूनसिपल कॉरपोरेशन के नाम पर ये अशिया खरीदी हैं उनके खिलाफ कार्रवाई की जाएगी. इसी तरह MLA प्रशांत बम की जानिब से तलब करदा मालूमात अफसरान ने उन्हें क्यों नहीं दी, इसकी भी वो जाँच करेंगे और खातियों के खिलाफ कार्रवाई की जाएगी. बघा, माझ्या प्राथमिक माहितीप्रमाणे आयुक्त 1 आणि आयुक्त 2, आयुक्त 1 आणि आयुक्त 2 यांच्या दालनावर आणि माननीय आयुक्त महोदय यांच्याही दालनावर त्याच सेक्शनमधून खर्च झाल्याची गंभीर बाब आत्ता तरी प्राथमिकदृष्ट्या मला कळते. थोडासा एक अर्धा एक तास मला जर दिला, त्याचे झेरॉक्स माझ्याकडे होते, तर थोडं बघतो. आणि मी जी आत्तापर्यंत मीटिंग घेतली त्यामध्ये त्या मला आढळून येतं आहे. एकदा पूर्ण कागद येऊ द्या, मी तुम्हाला सांगतो. साधारणतः 77 लाख रुपयामध्ये 2 दालनं आहेत, अतिरिक्त 1 आणि अतिरिक्त 2. आणि माननीय आयुक्त महोदयांच्या पण दालनावर जवळपास 23 लाख रुपयाचा तो खर्च आढळून येतो आहे. हो, नक्कीच. पदाचा गैरवापर म्हणजे पदाचा गैरवापर तर आहेच, परंतु त्या सेक्शनचा अधिकार, कारण की ती सेक्शन अशी आहे 67(3) क, त्याला टेंडर काढावं लागत नाही, अर्जंट, एकदम अत्यावश्यक. आणि त्याचा गैरफायदा जे बजेटमध्ये आपण दाखवू शकत नाही, कॉर्पोरेशनचं जे बजेट तयार होतं त्यामध्ये आपण ज्या बाबी दाखवूच शकत नाही, म्हणजे अंदाज येत नाही आपल्याला, आणि असं काही अचानक उद्भवलं, त्या बाबी केल्या म्हणजेच तुमच्या आपत्ती व्यवस्थापना व्यतिरिक्त हा खर्च झाल्याचं इथं निष्पन्न होत आहे. या कालावधीमध्ये झालेलं आहे हे सगळं. कालावधी काय, कुठल्या काळामध्ये? या मी जे बघितो ते 1-2 वर्षाच्या कार्यकाळामध्येच बघतोय. खास काय माहिती का, की सन्माननीय प्रशासक महोदय इथं जेव्हापासून आलेले आहेत ना, पाणी पुरवठा अगोदर जो 2-3 दिवसामध्ये भेटायचा तो आता 8-8 दिवस लागत आहेत. म्हणजे ती सुधारणा जास्त व्हायला पाहिजे. आता त्यांना ते एकटे सगळे आहेत, स्मार्ट सिटीचे आयुक्त म्हणून ते आयुक्त इथं आहेत, आणि स्मार्ट सिटीचा चार्ज त्यांच्याकडेच होता. जवळपास 1000 कोटी रुपये आलेले आहेत. शहरामध्ये ते काही दिसून येत नाही आहे, कामामध्ये दिसून येत नाही आहे. कुणीकडे लॅम्प्स वगैरे लावण्यात आलेले आहेत. ह्या सगळ्या गोष्टी आहेत. म्हणून आत्ताच्या तर मी आयुक्तांचं गोष्ट सांगू लागलो. हा घोटाळा म्हणायचा का मग आयुक्त? एवढं विचारा, तुम्हीच विचारा. हा महापालिकेच्या प्रशासकाचा मोठा घोटाळा म्हणायचा का? बघा, घोटाळा शब्द हा म्हणजे कॉमन वाटतो मला, आणि त्याला काही इतकं हे नाही, परंतु असं करू नये. सन्माननीय हे बघा, माननीय IAS अधिकारी महोदय हे एक डिग्निटी ठेवून असतात, चांगले काम करतात. ते माझे बरेच मित्र आहेत, राज्यात देशात माझे बरेच मित्र आहेत. पण ह्या ज्या पद्धतीने वागतायत ना, ते जनतेकरता बरोबर नाही आहे असं माझं म्हणणं आहे. सर एकच प्रश्न असा आहे, वागण्यावर आक्षेप आहे तुम्हाला? हा घोटाळा आहे का, असा साधा प्रश्न आहे. नाही, वागण्यावर म्हणजे त्यांच्या बॉडी लँग्वेजवर किंवा त्यांच्या चालीरीतीवर नाही बोलत आहे मी. त्यांची प्रशासकीय वागणूक जी आहे, जी मला लेजिटिमेट पाहिजे माझ्या ह्याच्यामध्ये, त्याच्यावर मी बोलतो. सर समोरून या ना सर, कॅमेरा. आमदार आहेत शहरामध्ये सुद्धा सगळे स्थानिक आमदार शिवसेना भाजपाचे आहेत. असं असताना म्हणजे जेव्हा प्रशासन सन्माननीय गंगापूर विधानसभाचे आमदार श्री प्रशांत बम साहेबांचं कालच मला पत्र टपालामध्ये बघितलं की त्यांनी RTIमध्ये मागितलेलं माहिती त्यांना कालच्या अधिकाऱ्यांनी दिले नाही. त्या अनुषंगाने आज महानगरपालिकेमध्ये अतिरिक्त आयुक्तांकडे बैठक बोलवलेली आहे. आणि या संदर्भात ज्यावेळेला मी माहिती घेतलं असता की त्यांना माहिती दिली गेलेली नाही, आणि हे कोणत्या अधिकाऱ्यांनी का माहिती दिली नाही हे आम्ही चौकशी करणार आहे. आणि ज्यांनी माहिती दिलेली नाही आहे त्यांच्या विरुद्ध आम्ही कार्यवाही प्रस्तावित करणार. विधानसभेचे सन्माननीय आमदारांनी एखादा माहिती मागितलं, सर्वसामान्यांना तर RTIमध्ये तर सर्वांना माहिती मिळायला पाहिजे. जर माहिती नाही मिळत असेल तर त्याला एक वेगळी प्रक्रिया आहे. परंतु ज्यावेळेला सन्माननीय विधानसभाचे आमदार साहेबांनी जर एखादा माहिती मागितली आणि तो अधिकाऱ्यांनी जाणून बुजून जर लपवलं असतील, हा चौकशी केलं जाईल. आणि चौकशी करून जे कोणी अधिकारी दोषी असतील त्यांच्या विरुद्ध कारवाई केली. त्यामध्ये सरकारी व्यवस्थानामध्ये
एक विजिटर्स कॅबिन पण असतो, कारण महापालिकेचं आयुक्त हा 24/7 सेवेसाठी असतो. ते काय त्यांनी पुरवठा केलेले आहे ते आम्हाला पण माहिती मिळेल, कारण ते रेग्युलर प्रक्रियामधून विषय जात असते आणि मी पण तपासलं जाईल आणि जे काही योग्य असेल त्याविरुद्ध कारवाई केली. नाही, बिलकुल नाही. हे सर्व आमच्या घरगुती सामान आम्ही वापरतो. कुठलाही महापालिकेचं निधीतून आम्ही कुठलाही असे खर्च करत नाही. जे काही ते कोणी महापालिकेचं निवासस्थानाच्या नावाने कोणी घेतलं असेल त्याविरुद्ध कारवाई केली जाईल. आणि विशेष करून आम्हाला पगार मिळतो आणि त्या अनुषंगाने आमचं सामान आहे. आम्ही ज्या वेळेला सामान घेतो आमचं नाव लिहून घेतो, की जसं माझ्या बायकोनी जे जे ताट घेतली, जसं ग्लास घेतलं असेल त्यावर आम्ही जे नाव लिहून घेतो, की जे आता त्यांचं नाव लिहून ते ठेवलेलं असतं. आणि बाकी जे साहित्य आहे तो निवासस्थानाची साहित्य आहे. आणि साहित्य ज्यावेळेला आम्ही कुठल्याही पद्धतीने ज्यावेळेला एक ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जातो ते सर्व तिथेच असतात. काही सामान जे आहे निवासस्थानामध्ये, ते कपाट असतील किंवा काही असतील तो निवासस्थानासाठी. बाकी जे आमच्या घरगुती सामान आहे जे आम्हाला लागतो, आम्ही 2 मुली आहे आणि आमचा परिवार आहे, जे लागतील ते लागतील. जिला पुणे के खेड़ ताल्लुके में 2 कमसिन लड़कियों से जिनसी ज्यादती के बाद उन्हें कत्ल कर देने के वाक़े की मजम्मत में सावंगी बाईपास पर रास्ता रोको किया गया और फुलंब्री थाने के इंस्पेक्टर को मेमोरेंडम पेश किया गया। आया रहे कि ज़िला पुणे के खेड़ ताल्लुके के मज़ाफ़ात राजगुरु नगर में गोसावी समाज की 2 कमसिन दोशीज़ाओं के साथ हैवानियत और उनके कत्ल की शदीद मजम्मत करते हुए ये रास्ता रोको एहतजाज किया गया। पुलिस इंस्पेक्टर को पेश किए गए मेमोरेंडम में एहतजाजियों ने मुतालबा किया कि मुतासरा ख़ानदान को जल्द अज जल्द इंसाफ दिया जाए और मुलजिमों के खिलाफ सख्त से सख्त कार्रवाई की जाए। इस मकतूब पर विनोद चौहान, अशोक वाघ, चंदन घाड़गे, अशोक दादाराव वाघ के दस्तखत सबत हैं। इसी तरह इस मज़ाहरे और रास्ता रोको एहतजाज में हमारे शहर के भी कई लोग अपने ख़ानदानों के साथ शामिल हुए, इस तरह की इत्तला मिली है। परत ही घटना कुठं घडू नये व आपल्या समाजाला ह्या अन्यायाला पुढं सामोरे जाऊ लागू नये याच्यासाठी समाजातील बांधवांनी, तरुणांनी मोठ्या संख्येनं या 3 तारखेला 11 वाजता सावंगी बायपास इथं मोठ्या संख्येनं उपस्थित राहायचं आहे। आज आपण फुलंब्री पोलीस स्टेशन इथे ह्या ठिकाणी ह्या विषयाचं एक निवेदन देऊन आपण परमिशन मागितलेली आहे, पण त्या विषयाची आपल्याला परमिशन नाकारण्यात आलेली आहे। तरी पण आपण आपल्या समाजाच्या वतीने मोठ्या प्रमाणात हा रस्ता रोको आंदोलन करणार आहोत। ह्या रस्ता रोको आंदोलनामध्ये आपण सहकुटुंब सहभागी व्हावं अशी मी ह्या वीडियोद्वारे आपणास विनंती करीत आहे। बकाया बिलों के सबब तोड़े गए बिजली कनेक्शन के ग्राहकों के री-कनेक्शन और बिलों की सहूलती अदायगी के लिए अभय योजना की मुद्दत में मज़ीद 31 मार्च तक इजाफा कर दिया गया है। ये इत्तला बिजली कंपनी की जानिब से दी गई है। आया रहे कि बिजली बिलों की अदम अदायगी की वजह से जिन बकायादार ग्राहकों के बिजली कनेक्शन मुस्तकिल तौर पर काट दिए गए, रियासत भर के ऐसे घरेलू, सनती और कारोबारी ग्राहकों को सहूलत देते हुए बिजली फराहमी कंपनी की जानिब से शुरू की गई महावितरण अभय योजना 2024 की मुद्दत में ग्राहकों के इसरार पर फिर से एक बार 31 मार्च 2025 तक इजाफा कर दिया गया है। इस योजना के तहत बकाया बिजली बिलों पर देरी का जुर्माना और मुकम्मल सूद माफ़ करके बिल वसूल किया जा रहा है। बढ़ाई गई मेयाद का फ़ायदा उठाते हुए बिजली सारिफीन अपने बिल जल्द अज जल्द अदा करें, इस तरह की अपील भी कंपनी ने की है। अयान है कि अभय योजना की मुद्दत इससे कबल 30 नवंबर से बढ़ाकर 31 दिसंबर की गई थी और अब नए साल में इस मेयाद को मजीद बढ़ाकर 31 मार्च किया गया है और यह फैसला रियासत भर में इस योजना को मिल रही हिमायत और ग्राहकों के इसरार पर किया गया है और इसके बाद मेयाद न बढ़ाए जाने का खुलासा भी महावितरण की जानिब से किया गया है और इंतबाह दिया गया है कि इस मेयाद में भी अपने बिल अदा न करने वाले ग्राहकों के खिलाफ बकाया बिलों को लेकर कानूनी कार्रवाई की जाएगी। म्यूनसिपल कॉरपोरेशन के प्रियदर्शनी स्कूल में तलबा को जर्मन ज़ुबान सिखाने का आगाज़ किया गया, जहां आज उन्हें सुबह बखैर और नए साल की मुबारकबाद जर्मन ज़ुबान में देने के लिए कौन से अल्फाज इस्तेमाल किए जाते हैं सिखाए गए। इसका बच्चों को दर्स दिया गया। वाज़ेह रहे कि म्यूनसिपल एडमिनिस्ट्रेटर जी श्रीकांत की हिदायत पर एएमसी के शोबे तालीम के एचओडी अंकुश पांड्रे की रहनुमाई में म्यूनसिपल कॉरपोरेशन के प्रियदर्शनी स्कूल में जारी तालीमी साल से तलबा को जर्मन ज़ुबान सिखाने का आगाज़ किया गया।
اسکول کے صدر مدرس سنجیو سونار کا اصل مقصد طلباء کو مختلف زبانوں پر عبور دلانے اور انہیں ابھی سے بیرونی ممالک میں کاروبار اور روزگار کے مواقع فراہم کروانے کے لیے انہیں تیار کرنا ہے۔ نئی تعلیمی پالیسی کے مطابق طلباء کی ہمہ جہت ترقی ہو، اس غرض سے حکومت ہند نے جرمنی کے ساتھ ایک معاہدہ کیا ہے جس کے تحت اس ملک کو اسکلڈ افرادی قوت فراہم کروائی جائے گی، جس کے لیے میونسپل اسکولوں میں بھی مڈل اسکول سے ہی طلباء کو جرمنی زبان سکھائی جا رہی ہے، جو ایک پائلٹ پروجیکٹ ہے جس میں تمام میونسپل طلباء کو شریک کیا جا رہا ہے، جس کے لیے جرمنی سے کیدار جادھو مونک اساتذہ کی رہنمائی کر رہے ہیں، جو بنیادی طور پر ایک سیمی کنڈکٹر انجینئر ہے اور مراٹھی میں جرمن زبان سکھانا ان کا پیشن ہے۔ پریادرشنی اسکول کے طلباء کو ہفتے میں 2 پیریڈ جرمن زبان سکھانے کے لیے رکھے گئے ہیں اور اسکول ٹیچر تیجسونی دیسلے، سواتی ڈیڈورے، یہ 2 لیڈی ٹیچرز طلباء کو جرمن زبان کا درس دے رہے ہیں اور پہلی تا 10ویں کے طلباء کو جرمن زبان سکھائی جا رہی ہے۔ طلباء میں یہ زبان سیکھنے کا ذوق دکھائی دے رہا ہے۔ اس سرگرمی میں اسکول کے سبھی اساتذہ شریک ہو رہے ہیں۔ آج جرمن زبان کی تدریس کے پہلے دن طلباء کو سکھایا گیا کہ صبح بخیر کو جرمن زبان میں گوٹن مارگن اور ہیپی نیو ایئر کو فوئس نوئس یا کہا جاتا ہے۔ سڈکو N8 میں موجود نہرو باٹنیکل گارڈن میں سیکورٹی گارڈز نہ ہونے کے سبب عیاش شہری یہاں رنگین محفلیں سجانے لگے ہیں، جس کی وجہ سے یہاں تفریح کے لیے آنے والے عام شہریان کو پریشانی کا سامنا ہے اور وہ یہاں سیکورٹی کے انتظامات درست کرنے کا مطالبہ کرنے لگے ہیں۔ ناظرین، میونسپل کمشنر عہدے کا چارج حاصل کرنے کے بعد ایڈمنسٹریٹر جی شری کانت نے شہر میں موجود اجڑے باغات پر توجہ دی اور وہاں شہریان کی تفریح کے لیے نئی سرگرمیاں شروع کروائیں اور پھر ان باغات کو میونسپل کارپوریشن کی آمدنی کا ذریعہ بنانے کے لیے ان پر داخلہ فیس عائد کر دی۔ ان باغات میں بچوں اور بڑوں کی تفریح کا سامان میسر کیے جانے کے سبب سدھارتھ گارڈن ہی کی طرح ان باغات میں بھی شہریان کی بھیڑ بڑھنے لگی ہے اور یہ باغات شہریان کی پہلی پسند بننے لگے ہیں۔ سڈکو N8 میں موجود نہرو باٹنیکل گارڈن میں میونسپل انتظامیہ کی جانب سے بچوں کی سیر و تفریح کے لیے منی ٹرین سروس شروع کی گئی۔ اسی طرح یہاں کشتی رانی کا بھی انتظام کیا، جس کی وجہ سے اس گارڈن سے میونسپل کارپوریشن کو ماہانہ 3 لاکھ روپیوں کی آمدنی ہونے لگی ہے اور آئے دن یہاں سیاحوں اور سیلانیوں کی تعداد میں اضافہ ہونے لگا ہے، مگر اتنے بڑے گارڈن میں سیکورٹی انتظامات درست رکھنے کے لیے صرف ایک ہی سیکورٹی گارڈ تعینات کیا گیا ہے، جس کی وجہ سے وہ پورے گارڈن کا چکر نہیں لگا سکتا اور کچھ اوباش قسم کے شہریان یہاں رنگین محفلیں سجانے لگے ہیں اور اس باغ کا ایک حصہ جوا اڈے میں تبدیل ہوتا دکھائی دے رہا ہے، کیونکہ یہاں بڑی تعداد میں تاش کے پتے ادھر ادھر بکھرے دکھائی دیتے ہیں اور تو اور اس پبلک پلیس پر کچھ لڑکے لڑکیاں کھلے عام سگریٹ نوشی بھی کرنے لگے ہیں۔ ایسا نہیں کہ یہاں کے ملازمین انہیں روکتے ٹوکتے نہیں ہیں، مگر یہاں سیکورٹی گارڈز کی کمی کے سبب ان پر قابو پانا ناممکن ہوتا جا رہا ہے، جس کے سبب یہاں سیر و تفریح کے لیے آنے والے شریف خاندانوں کے افراد کو پریشانی کا سامنا ہے اور وہ یہاں سیکورٹی انتظامات درست کرنے کا مطالبہ انتظامیہ سے کر رہے ہیں۔ مرکزی حکومت کے ٹی بی فری انڈیا ابھیان کے تحت ضلع جالنہ کے 650 ٹی بی کے مریضوں میں صحت بخش غذا کے کٹ تقسیم کیے گئے۔ یہ پروگرام ضلع کلکٹر آفس میں منعقد ہوا۔ عیاں رہے کہ بھارت سرکار نے سال 2025 تک ملک کو ٹی بی فری کرنے کا نشانہ قائم کر رکھا ہے۔ اسی مناسبت سے وزیر اعظم ٹی بی مکت بھارت ابھیان کے تحت کمیونٹی سپورٹ کی سرگرمی ملک بھر جاری ہے۔ اس سرگرمی کے تحت ٹی بی کے مریضوں کو سماجی و صنعتی اداروں اور سماج کے اہل خیر افراد کی جانب سے نکشے متر کے نام سے صحت بخش اغذیہ کے کٹ فراہم کیے جاتے ہیں۔ ضلع کلکٹر جالنہ ڈاکٹر شری کرشن پانچاڑ کے ہاتھوں ضلع بھر کے 650 متعلقہ مریضوں میں یہ کٹ تقسیم کیے گئے۔ اس موقع پر ضلع سول سرجن ڈاکٹر راجندر پاٹل، ڈسٹرکٹ ہیلتھ آفیسر ڈاکٹر جے شری بھسارے، ڈسٹرکٹ ٹی بی آفیسر ڈاکٹر جی ایم کنڈلیکر اور سنیل بیانی کے ہاتھوں بھی یہ کٹ مریضوں میں تقسیم کیے گئے۔ بھارتیہ دلت پینتھر کی جانب سے بھیما کوریگاؤں شوریہ دن منایا گیا اور پینتھر لیڈر لکشمن بھوتکر نے ڈاکٹر بابا صاحب امبیڈکر کے مجسمے پر پھول چڑھا کر انہیں خراج عقیدت پیش کیا اور پھر بھیما کوریگاؤں استمبھ کو سلامی دی گئی۔ واضح رہے کہ ہر سال 1 جنوری کو بھیما کوریگاؤں میں شوریہ دن منایا جاتا ہے۔ بھارتیہ دلت پینتھر کی جانب سے بھی بھیما کوریگاؤں وجے دن نہایت عقیدت و جوش و خروش سے منایا گیا۔ اس موقع پر پینتھر لیڈر لکشمن بھوتکر نے بھیما کوریگاؤں بھیما ندی کی تاریخ سے حاضرین کو واقف کروایا اور بتلایا کہ کس طرح سے 500 مہاروں نے سال 1818 میں پیشوا کے ساتھ مقابلہ کیا اور انہیں ختم کر کے جیت حاصل کی۔
इस तारीखी वाक़े को 207 साल गुजर चुके हैं और तभी से 1 जनवरी का दिन दलित समाज की जानिब से शौर्य दिन की हैसियत से मनाया जाता है और भीमा कोरेगांव में बनाई गई यादगार पर इस समाज के लोग बड़ी तादाद में वहां जाकर सलामी देते हैं और इस तारीखी वाक़े को याद करते हैं। इस मौके पर धम्मपाल दांडगे, दशरथ कांबले, संजय सरोदे, समाधान कस्तूरे, दिलीप पवार, विठ्ठल सिंह राजपूत, महिला आघाड़ी की गीताबाई म्हस्के, सुवेद्राबाई कासारे, पार्वताबाई घोरपड़े, कलाबाई एंगड़े, परियागबाई एंगड़े, पुष्पाबाई एंगड़े समेत पैंथर वर्क्स बड़ी तादाद में मौजूद थे। शहर औरंगाबाद की मारूफ समाजी व मिली शख्सियत और मस्जिद शाहगंज कलां के इमाम ख़तीब मौलाना मुजीबुल्लाह आज अपने मालिक हकीकी से जा मिले। ये ख़बर इंतहाई रंजो मलाल के साथ दी जा रही है कि शहर की इंतहाई मुअज़्ज़ज़ व मोतबर और हर दिल अज़ीज़ शख्सियत मौलाना मुजीबुल्लाह इमाम ख़तीब मस्जिद शाहगंज कलां इंतकाल कर गए। वो पिछले एक अरसे से अलील थे। उनकी नमाज जनाजा कल बाद नमाज जुमा मस्जिद शाहगंज कलां में अदा की जाएगी। इसी तरह खुलदाबाद में उनके आबाई कब्रिस्तान मैदान जरजरी ज़रबख्श दूल्हा रहमतुल्लाह अलैह में सपहर 4 बजे तदफीन अमल में आएगी। गुजरे हुए बरस के आखिरी दिन 31 दिसंबर को म्यूनसिपल कॉरपोरेशन के क्लास 1 से क्लास 4 तक के ज़मरों के 24 अफसरान व मुलाजिमीन रिटायर हुए हैं। इस तरह की इत्तला म्यूनसिपल ज़राए ने दी है। आया रहे कि मज़कूरा 24 मुलाजिमीन व अफसरान अपनी खिदमात का दौरानिया मुकम्मल होने या उम्र की मेयाद मुकम्मल होने के सबब खिदमात से सुबुकदोश हुए हैं। इन रिटायर हुए मुलाजिमीन व अफसरान को म्यूनसिपल कॉरपोरेशन के सदर दफ्तर पर एडमिनिस्ट्रेटर जी श्रीकांत के हाथों विदाइया देते हुए उनका इस्तकबाल किया गया। इस प्रोग्राम में एडिशनल कमिश्नर रंजीत पाटिल, सिटी इंजीनियर AB देशमुख, म्यूनसिपल हेल्थ ऑफिसर डॉक्टर पारस मंडलेचा, डिप्टी कमिश्नर राहुल सूर्यवंशी और लक्खी चंद चौहान शरीक थे। हुस्न खिदमात पर सुबुकदोश हो रहे अफसरान व मुलाजिमीन को सेरेमोनियल कैप, शाल और गुलदस्ते और खिदमात के सर्टिफिकेट व प्रोविडेंट फंड के चेक पेश किए गए। एडमिनिस्ट्रेटर जी श्रीकांत ने सभी को मुस्तकबिल के लिए नेक ख्वाहिशात पेश की। इस विदाइया प्रोग्राम में रिटायर हो रहे मुलाजिमीन व अफसरान के अहले खाना ने भी खुसूसी तौर पर शिरकत की, जबकि प्रोग्राम की निज़ामत सकाफती शोबे के अफसर शंभू विश्वासू ने की। ज़िला जालना में 1 जनवरी ता 31 जनवरी रोड सेफ्टी मुहिम मनाई जा रही है। ज़िला कलेक्टर श्री कृष्ण पांचाड़ और पुलिस सुपरिंटेंडेंट अजय कुमार बंसल ने हरी झंडी दिखाकर मुहिम का इफ्तिताह किया। आया रहे कि सड़क हादसात और उनमें फौत होने वाले गाड़ी मालिकान और ड्राइवरों की बड़ी तादाद को देखते हुए हर बरस रोड सेफ्टी मुहिम मनाई जाती है। ये मुहिम इस साल जालना में RTO दफ्तर की जानिब से 1 जनवरी ता 31 जनवरी के दौरानिये में मनाई जा रही है। इस मुहिम का बाज़ाब्ता इफ्तिताह जिला कलेक्टर श्री कृष्ण पांचाड़ और जिला SP अजय कुमार बंसल ने हरी झंडी दिखाकर किया, जबकि इस मौके पर एक सड़क तहफ़्फ़ुज़ाती रैली भी निकाली गई। अज़ीं क़ब्ल जिला कलेक्टर ऑफिस हॉल में मुनाक़िद एक प्रोग्राम में रोड सेफ्टी और कवानीन पर अमल आवरी से मुतालिक अवामी बेदारी के पोस्टर्स का इजरा किया गया। इस तकरीब में जिला कलेक्टर पांचाड़, SP बंसल, जिला सिविल इंजीनियर डॉक्टर राजेंद्र पाटिल, ARTO चंद्रमोहन चिंतल, व्हीकल इंस्पेक्टर भीमराज नागरे, संजीवनी चोपड़े, नितिन पाटिल, सुनील चौहान, अनिल कदम और कई ड्राइविंग स्कूलों के डायरेक्टर्स और RTO दफ्तर के अफसरान व मुलाजिमीन शरीक थे। रस्ता सुरक्षा अभियान हा 1 जानेवारी ते 31 जानेवारी या कालावधीमध्ये असणारे आणि विविध उपक्रम या महिनाभरामध्ये सगळीकडे ठेवले आहेत। जास्तीत जास्त सहभाग रोड सेफ्टीच्या अनुषंगाने नागरिकांनी कोणत्या गोष्टींची खबरदारी घेणे गरजेचं आहे याबाबत प्रसिद्धी याच्यामध्ये करण्यात येणार आहे। त्याच पद्धतीनं प्रशासनामार्फत ज्या योजना राबवणं आवश्यक आहे, ज्या गोष्टींचा उपाययोजना केल्यानंतर अपघाताची संख्या कमी होऊ शकते, त्याचं देखील नियोजन याच्यामध्ये करण्यात आलेलं आहे। मागील वर्षीच्या जिल्हा नियोजन समितीच्या निधीमधून साधारणतः 3.5 ते 4 कोटी हे या वर्षीच्या उपाययोजनांसाठी देण्यात आलेले आहेत। नवीन उपाययोजना आपण घेतोय, जे नवीन झालेले रस्ते आहेत जालना शहरामध्ये तालुकांना कनेक्ट करणारे, तर त्यामध्ये वेगवेगळ्या उपाययोजना या करण्यात येतील आणि यावर्षी देखील त्याच पद्धतीचं नियोजन करण्यात आलं आहे। तर यावर्षी 1 तारखेपासून 31 जानेवारीपर्यंत राष्ट्रीय आणि राज्य रस्ता सुरक्षा अभियान हा राबवला जात आहे। त्याचा आता माननीय जिल्हाधिकारी साहेबांच्या हस्ते आपण औपचारिक उद्घाटन केलेलं आहे। या उद्घाटनाच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपण एक रस्ता सुरक्षा दिनदर्शिका आणि एक पुस्तकचे विमोचन केलेले आहे आणि एक रस्ता सुरक्षा जनजागृती नागरिकांना शहरातील व्हावं म्हणून एक वाहनांची रॅली काढलेली आहे। तर त्या रॅलीला साहेबांनी हिरवा कंदील देऊन
औपचारिकदृष्ट्या राष्ट्रीय रस्ता सुरक्षा राज्य रस्ता सुरक्षा अभियान 2025चं उद्घाटन केलेलं आहे। हा कार्यक्रम 1 जानेवारीपासून 31 जानेवारीपर्यंत निरंतरपणे घेण्यात येईल। राज्य शासन परिवहन विभागाने महिन्याभरासाठी विभागाच्या राज्यातील सर्व घटकांना, त्याच्यात शिक्षण विभाग आहे, शाळा आहे, ट्रक चालक, बस चालक आणि वाहन चालवणाऱ्या आणि रस्ता वापरणाऱ्या सर्व घटकांच्या सुरक्षिततेसाठी आपण ज्या विविध उपाययोजना राबवतो आणि मोटर वाहन कायदा आहे रस्ता सुरक्षेसाठी आपण राबवतो, त्याच्या संदर्भात जनजागृती आणि लोकसहभागासाठी हा अभियान आपण राबवतो। हर्षनगर फाजिलपुरा इलाके में एक 42 साला शख्स को चाकू घोंप कर कत्ल कर देने की वारदात गुज़िश्ता शब पेश आई। पुलिस ने मुश्तबा मुलजिम को गिरफ्तार कर लिया है। मकतूल शख्स का नाम रंजीत दांडगे बताया जा रहा है, जो फाजिलपुरा इलाके ही का साकिन है, मगर फिलहाल टीवी सेंटर इलाके में शिफ्ट हो गया है। वो अपने किसी रिश्तेदार के यहाँ एक तकरीब में शिरकत की गर्ज से हर्षनगर आया था कि एक 20 साला नौजवान ने उस पर चाकू से पैदर पे कई वार किए, जिसके सबब वो शदीद तौर पर जख्मी होकर जमीन पर गिर गया। मकामी साकिनान ने इस वाक़े की इत्तला सिटी चौक पुलिस को दी, जिस पर सिटी चौक पुलिस स्टेशन का अमला वहाँ पहुँचा और हालात का जायजा लेने के बाद पंचनामा किया और लाश पोस्टमार्टम के लिए घाटी अस्पताल रवाना की। इंस्पेक्टर निर्मला परदेसी के मुताबिक मशकूक मुलजिम प्रेम को गिरफ्तार कर लिया गया है। मजीद तहकीकात पुलिस कर रही है। महाराष्ट्र पुलिस रेजिंग डे हफ्ते के मौके पर पैठन पुलिस थाने में स्कूल और कॉलेज के तलबा को मदऊ किया गया और उन्हें पुलिस के काम करने के तरीक़ों से वाकिफ़ करवाया गया। इस मौके पर पैठन शहर के स्कूल और कॉलेज के तलबा तालिबात की रहनुमाई करते हुए उन्हें पुलिस के रोज़मर्रा के कामकाज, पुलिस के हथियारों और उनके इस्तेमाल के मकसद, ट्रैफिक के हिफाजती कवानीन और उन पर अमल आवरी के फ़ायदे, मुद्दे माल का शोबा, बेट अमलदार की जिम्मेदारियां और पीएसओ के कामों से मुताल्लिक़ मालूमात तलबा को दी गई। इसी तरह स्कूल कॉलेज की तालिबात के तहफ़्फ़ुज़, बच्चों के साथ जिनसी ज़्यादती के मौज़ूआत पर भी तलबा को निहायत सूदमंद मालूमात फ़राहम की गई और लड़के लड़कियों को अच्छे और बदनीयती से छूने की मालूमात भी दी गई ताकि वो अपनी हिफाजत पर ध्यान दे सकें। इस रहनुमाई प्रोग्राम के मौके पर पुलिस इंस्पेक्टर देशमुख की रहनुमाई में खातून जमादार कुरनाई शिंदे ने तलबा से मुखातबत की और तलबा तालिबात को अच्छे बुरे तरीके से छूने से वाकिफ़ करवाया और स्कूल कॉलेज को स्कूल बेस या किसी दीगर गाड़ी से आने जाने के दौरान या स्कूल कॉलेज के प्रीमाइसेस या उससे करीब कोई छेड़खानी या बदसलूकी का बर्ताव करे या उनसे कुर्बत बढ़ाए या उनका ताक़ुब करे या उन्हें किसी किस्म का कोई लालच दे तो तालिबात बिल्कुल न घबराते हुए इसकी मालूमात सबसे पहले अपने वालिदैन, असातिज़ा या करीबी दोस्तों सहेलियों को दे। इस तरह की रहनुमाई भी इस मौके पर की गई और मदद के लिए पुलिस के 112 नंबर या चाइल्ड हेल्पलाइन के 1089 पर फ़ोन करने की उन्हें हिदायत दी गई। इस रहनुमाई के मौके पर स्कूल और कॉलेज के सदर मुदर्रिसीन, असातिज़ा और मौल्लिमात भी मौजूद थे। खबरें ख़त्म करने से पहले आइए एक नज़र डालते हैं आज की सुर्खियों पर। एएमसी में अफसरान के कैबिनों की मरम्मत व जदीदकारी कामों के अलावा म्यूनसिपल कमिश्नर के सरकारी बंगले के लिए सामान खरीदी में बड़े पैमाने पर हो रही हैं धांधलियां। एमएलए प्रशांत बम ने लगाया इल्ज़ाम। तलब करदा मालूमात फराहम न किए जाने पर रुकन असम्बली हुए सख्त नाराज। म्यूनसिपल कमिश्नर जी श्रीकांत ने इल्ज़ाम की तरदीद। महावितरण कंपनी ने पीडी सारिफिन से बिजली बिलों के बकाए वसूली के लिए शुरू करदा अभय योजना की मियाद में किया 3 माह का इजाफा। 31 मार्च के बाद बकाए अदा न करने वालों के खिलाफ कानूनी चाराजोई का इंतजामिया ने दिया इंतबाह। प्राइम मिनिस्टर टीबी फ्री इंडिया स्कीम के तहत मुख्तलिफ सरगर्मियाँ जारी। जिला कलेक्टर जालना के हाथों 650 मरीजों में तकसीम किए गए सेहत बख्श ग़िज़ा के किट्स। और हर्षनगर इलाके में एक शख्स को चाकू घोंप कर दिया गया कत्ल। मुश्तबा मुलजिम पुलिस के शिकंजे में, केस दर्ज, तहकीकात जारी। इसी के साथ MCN उर्दू खबरनामा ख़त्म होता है। कल फिर मुलाकात होगी कुछ नई खबरों के साथ। तब तक के लिए मैं नवीद अंजुम आपसे इजाज़त चाहता हूँ। खुदा हाफिज़।